बच्चू कडूंच्या 7/12 कोरा ही यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे। कर्जमाफीसाठी संपूर्ण यात्रा निघालेली आहे आणि या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, स्वतः मुंबईहून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। काय सांगणार तुम्ही बच्चू कडूंच्या या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत, शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय, काय सांगणार? मला कसं साहेबांनी मला या ठिकाणी खास पाठवलंय की जे बच्चू कडू साहेबांनी या ठिकाणी आंदोलन घेतले तो अत्यंत योग्य आंदोलन आहे आणि 7/12 कोरा व्हावा ही सरकारची घोषणा होती, जाहीरनाम्यामध्ये होता आणि मग जर जाहीरनाम्यामध्ये एक प्रकारची घोषणा केली होती, वचन दिलं होतं तर तो 7/12 कोरा का होत नाही, का शेतकऱ्याला न्याय का मिळत नाही आणि म्हणून बच्चू कडू साहेबांनी जो काही हे पदयात्रा काढलेली आहे त्या पदयात्रेला जाऊन आपण प्रत्यक्षात सहभागी होऊन त्यांना पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी मुद्दाम आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। 2 तारखेला मुंबईमध्ये बच्चू कडूंचं आंदोलन असणार आहे। 2 ऑक्टोबर अल्टिमेट सरकारला आहेत। ज्या पद्धतीनं मनसेनं आता मुंबईमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं आहे, बच्चू कडूंच्या आंदोलनामध्ये मनसैनिक सहभागी होईल का? बिलकुल, मला असं वाटतं की 2 तारखेच्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी होऊ, कारण हे शेतकऱ्यांसाठीचं आंदोलन आहे, हे बच्चू कडूंचं वैयक्तिक आंदोलन नाही आहे। आम्ही पण शेतकऱ्यांची लेकरं आहोत, आम्हाला पण वाटतं की अरे नाही, जो आमचा अन्नदाता आहे त्या अन्नदात्याला न्याय सन्मान मिळाला पाहिजे। मागण्या काय छोट्या मागण्या, शेतकरी आत्महत्या करतात, काय दिलं तुम्ही त्यांना? त्यांना काय देता तुम्ही? त्यांना वीज पाहिजे दिवसाढवळ्यात, ती मिळत नाही। 7/12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं ते तुम्ही देत नाही। शेतकऱ्याच्या मालाला उत्पन्न आधारितवर जो जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे तो तुम्ही देत नाही। अशा कित्येक मागण्या बच्चूभाऊ कित्येक वर्ष दिव्यांग लोकांसाठी लढाई लढतायत, त्यांना तुम्ही 1,500 रुपये देता, द्या ना त्यांना 6,000 रुपये, त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे। अडचण काय? आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्हाला योग्य वाटतात, त्यांच्या 17 मागण्या होत्या आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मुद्दाम आलेलो आहोत। एक 2 दिवसापूर्वी घटना घडली, संजय गायकवाडांनी मारहाण केलेली आहे, दाढ जी आहे ती शिडी जेवणासाठी दिली होती, त्यावरून संपूर्ण राजकारण आता पेटलेलं आहे। कसं पाहताय का आमदाराच्या या कृतीकडे? मला असं वाटतं की संजय गायकवाडनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, काय मारहाण करणं हा पर्याय नाही। त्यांनी जाऊन त्यांच्या मॅनेजरला भेटले असते, विधानसभा अध्यक्षांना भेटले असते, मुख्यमंत्र्यांना भेटले असते, तर त्या ठिकाणी सुधारणा झाली असते। मारहाण करून काय डाळ बदलली का? डाळ आहे तीच आहे ना, त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला, गरज नसताना। काय झाले, आत्ताच्या जे काही लोक आहेत त्यांना ना चीप पब्लिसिटी पाहिजे असते आणि ती योग्य नाही असं मला वाटतं। एक शेवटला प्रश्न, राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील अशा चर्चा सुरू आहे, जर 2 बंधू एकत्र आले तर मग महानगरपालिकेमध्ये 2 बंधू एकत्र आले तर मग महाविकास आघाडीचा का, असा सवाल विचारला जातो। मला असं वाटतं की या बाबतीमध्ये ते 2 बंधू निश्चितपणे योग्य तो विचार करतील, त्याप्रमाणे आता 5 तारखेला मेळावा झाला, तिथे सुरुवात झालेली आहे, त्याच्या पुढे आता पाहतील काय करायचं ते। अजून निवडणुकांना वेळ आहे, हे जरी असलं तरी मराठी माणूस मात्र समाधानी आहे, खुश आहे, त्याला आनंद झालेला आहे की ठाकरे कुटुंबातले 2 वंशज एकत्र आलेले आहेत आणि मराठी माणसांनी लढा पुकारलेला आहे आणि त्या पुकारलेल्या लढ्याला त्यांनी पूर्णपणे मराठी माणसांनी पाठिंबा दिलेला आहे। नक्कीच हे बाळा नांदगावकर होते। बच्चू कडूंची कर्जमाफीसाठी निघालेली 7/12 कोरा यात्रेचा आजचा चौथा दिवस आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही यात्रा सध्या सुरू आहे आणि या यात्रेला पाठिंबा देण्यासाठी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे आलेले आहे। स्वतः या पदयात्रेमध्ये ते सहभागी झालेले आहे। ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे, कोणी बैलबंडी घेऊन शेतकरी बच्चू कडूंच्या स्वागताला येत आहेत। अशातच 2 तारखेला 2 ऑक्टोबरला जो बच्चू कडूंचा मुंबईमध्ये मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये मनसे सहभागी होईल असं जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन साई कायावार सह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।